नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे, महारवतनाच्या जमिनीवर जर कूड लागला असेल तर मग ही केस कॉम्प्लिकेटेड होते. अशा केसमध्ये कोर्टात कुठला आर्ग्युमेंट करायचं, कुठले कायदे वाचायचे आणि एकूण केस कशी मांडायची याबद्दल आपण बघूया. बघा, आपल्याकडे जमिनीच्या कायद्यामध्ये दोन असे कायदे आहेत जे वीकर सेक्शनच्या जमिनी प्रोटेक्ट करतात. त्याच्यातील एक कायदा आहे वतन अबॉल्युशन ऍक्ट, जी महारवतनाच्या जमिनीला प्रोटेक्ट करतं. दुसरा कायदा आहे कूड कायदा, जो कूड म्हणून शेतात राबतो त्या माणसाला मूळ मालकाचं मालकी हक्क रद्द करून या राबणाऱ्याला मालकी हक्क बहाल करतं, तो कूड कायदा. म्हणजे दोन्ही जे कायदे आहेत हे त्या जमिनीत राबणाऱ्यांचे राईट्स प्रोटेक्ट करणारे कल्याणकारी कायदे आहेत. पण आता महारवतनाच्या जमिनीवर कूड लागला असेल तर मात्र हा कल्याणकारी कायदा मोठा की तो कल्याणकारी कायदा मोठा, असा प्रश्न निर्माण होतो. मग या अनुषंगाने केस दाखल करताना तुमचा जो वकील आहे त्याला कूड कायदा पण डिटेलमध्ये माहीत पाहिजे, वतन अबॉल्युशन ऍक्ट पण व्यवस्थित माहीत पाहिजे, तरच केस नीट चालवता येते. आता अशा पद्धतीचे केस चालवताना मुख्यत्वे 4 टप्प्यात केसचा विचार करायचा. पहिला ड्राफ्टिंग, म्हणजे दावा ड्राफ्ट करणे, पहिली स्टेज. दुसरं पुरावा दाखल करणे. तिसरं हे जे दोन कायदे आहेत, कूड कायदा आणि वतन अबॉल्युशन ऍक्ट, या कायद्याच्या व्यवस्थित तरतुदींना धरून आर्ग्युमेंट करणे, ही तिसरी स्टेज. आणि चौथं जे आहे, हे आर्ग्युमेंट करताना योग्य ते जजमेंट लावणे, हे खूप महत्वाचं आहे. चौथं. अशा 4 आघाड्यावर ही केस तयार करावी लागते. मग जी पहिली आघाडी आहे, ड्राफ्टिंग किंवा दावा तयार करणे, याच्यामध्ये महारवतनाच्या केसवर जमिनीवर जर कूड लागला असेल तर हे ड्राफ्टिंग करताना काही महत्वाच्या गोष्टी त्या ड्राफ्टमध्ये घ्यायच्या असतात. एक तर ही जमीन महारवतनाची आहे याचं व्यवस्थित डिटेल ड्राफ्टिंग आलं पाहिजे. कुठल्या बक्षीसपत्राने वतन बहाल करण्यात आलं, कोणाला आलं, मग आमचा मूळ पुरुष कोण होता, मग त्यांचं नाव काय होतं. कारण काय होतं की महारवतनाच्या जमिनीला महारांना आडनाव नव्हते, तर आधी फक्त विटू गणू महार, गणू रेणू महार असं असायचं, आणि आत्ता मात्र आडनाव आहेत. मग हे सगळं जे काही अँसेस्ट्रल फ्लो आहे तो व्यवस्थित वंशावळ सकट माहिती लिहायची की मूळ पुरुष महार कोण होता आणि आत्तापर्यंत आपल्याकडे ते वंशावळ कसं येते हे व्यवस्थित लिहायचं. त्याच्यानंतर जे वतन अबॉल्युशन ऍक्ट आलंय, जे 1959ला लागू झालं, तेव्हा या जमिनी कसं शासन वर्ग झाल्या ही माहिती व्यवस्थित लिहायची. त्याच्यानंतर या जमिनी आपण रिग्रांट कशा केल्या हे पण लिहायचं. आणि या दरम्यान हा जो कोणी कूड आपला आलाय, या कुळाचं कुठल्या फेरफारनी महारवतनाच्या जमिनीवर हक्क निर्माण झाला, तो फेरफार, त्याची डेट ती व्यवस्थित लिहायची. 1 एप्रिल 1957 कृषक दिनी काय स्टेटस होतं ते लिहायचं. आणि ग्राउंड्स लिहायचे की कुठल्या ग्राउंड्सवर महारवतनाच्या जमिनीवर कुळाचा हक्क निर्माण होत नाही, हे ग्राउंड्स व्यवस्थित लिहायचे. बरेचदा वकील लोक एक गडबड करतात, मुळात मूळ दाव्यामध्ये ग्राउंड्स घेत नाही, कारण एक तशी मेंटॅलिटी झाली की अपीलमध्ये फक्त ग्राउंड घेतात, पण तसं नाही. मूळ दाव्यात पण तुम्ही ग्राउंड्स घ्यायचे आणि कुठल्या कुठल्या ग्राउंड्सवर या कुळाचा हक्क निर्माण होऊ शकत नाही किंवा रिजेक्ट होतो हे व्यवस्थित लिहायचं. हे करण्यासाठी परत काय, कूड कायदा डिटेलमध्ये माहीत पाहिजे, वतन अबॉल्युशन ऍक्ट डिटेलमध्ये माहीत पाहिजे. हे झालं ड्राफ्टिंग. आता दुसरी आघाडी, दुसरा फ्रंट काय आहे की पुरावा, एव्हिडन्सची स्टेज. पुराव्यामध्ये तुम्ही महारवतन अबॉल्युशन व्हायच्या आधीचे, म्हणजे 1959च्या आधीचे सगळे 7 बारे जोडायचे, ज्याच्यामध्ये महाराचं नाव असतं किंवा त्याच्यासोबत इनाम वर्ग 6ब असं 7 बाऱ्यावर लिहिलं असतं. ते 7 बारे 1959च्या आधीचे जोडायचे.
सातबाऱ्याच्या आधीचा अजून कालावधी जर असेल घेत असाल तर त्याच्यामध्ये कळई पत्रक मिळतात ते जोडायचं. म्हणजे वतन अबॉल्युशन ऍक्टच्या आधीचे हे दोन गोष्टी जोडायच्या पुराव्यामध्ये, सातबारे आणि कळई पत्रक. आणि वतन अबॉल्युशन ऍक्ट आल्यानंतरच्या म्हणजे 1959 नंतरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सरकार जमा झालं त्याचा फेरफार जोडायचा, सातबारा जोडायचा. रिग्रांट करतो तेव्हा रिग्रांटचा फेरफार जोडायचा. आणि त्याच्यानंतर गटवारीमध्ये हे नंबर बदलले तर गटवारीचा स्कीम जोडायचं आणि आजचा करंट 7-12 जोडायचा. हे वतन अबॉल्युशन ऍक्ट नंतरचे कागदपत्र. म्हणजे अशा प्रकारे दोन प्रकारचे कागदपत्र, 1959च्या आधीचे कागदपत्र, 1959च्या नंतरचे कागदपत्र, गटवारीमधली स्कीम आणि आजचा 7-12 हे सगळे कागदपत्र. याच्यासोबत जो कुळाचा हक्क निर्माण झाला त्याचा फेरफार आणि 1 एप्रिल 1957ला कूड त्या 7-12वर होता का त्याचा 7-12, हे एवढे सगळे कागद जोडायचे. कुठल्या स्टेजला? पुराव्याला. आणि या बेसिसवर पुरावा चालतो. आणि मग फायनल आर्ग्युमेंटला म्हणजे तिसरी स्टेज, तिथे बेसिकली दोन प्रकारे आर्ग्युमेंट होतात. एक तर फायनल आर्ग्युमेंटमध्ये अपोजिटवाला काय काय म्हणू शकतो आपल्याला अंदाज आला असतो. नॉर्मली अपोजिटवाल्याचा महारत्नाच्या जमिनीमध्ये असा डिफेन्स असतो की सर माझं जे कुळाचं हक्क निर्माण झालं ते कृषक दिनी म्हणजे 1 एप्रिल 1957ला निर्माण झालं. आणि महाराचं जे काही महारत्नाची जमीन आहे ते वतन अबॉल्युशन ऍक्ट मधील कलम 5 नुसार कलेक्टरची पूर्व परवानगी घेतल्यानंतरच हक्क निर्माण व्हावा ही जी अट आहे ही 58 मध्ये आली. जो कायदा 1959 पासून सुरू झाला त्याच्यामुळे ही नंतर आलेली अट असल्यामुळे मला लागू पडत नाही असं कुळाचा वकील घेतो डिफेन्स. बऱ्याच केसेसमध्ये असा डिफेन्स घेतो आणि वतनदाराच्या वतीने लढणाऱ्या वकिलाला यावर काय आर्ग्युमेंट करावं हे माहीत नसल्यामुळे वतनदार लोक केस हारतात. तर यावर काय आर्ग्युमेंट आहे तर यावर आर्ग्युमेंट करण्यासाठी वतन अबॉल्युशन ऍक्टचं सेक्शन 5 वाचायचंच नाही, कारण ते वाचला तर तुम्ही केस हाराल. मग काय वाचायचं? कुळ कायद्यामधीलच तरतूद वाचायची जी हे सांगते की शासकीय जमिनीवर कुळ लागू पडत नाही अशी तरतूद कुळ कायद्यातच आहे, ती वाचायची. मग हे वाचलं तर आर्ग्युमेंट फायनली काय जातो? फायनली आर्ग्युमेंट असं निघतं की कुळाचा हक्क कृषक दिनी निर्माण झाला आणि वतन अबॉल्युशन ऍक्टची तरतूद नंतर आली त्याच्यामुळे कुळाला ती लागू पडत नाही. हा जो आर्ग्युमेंट आहे हा आर्ग्युमेंटच नलिफाय होऊन जातो. आणि कुळ कायद्यातीलच तरतूद अशी सांगते की जर जमीन शासनाची असेल तर त्याच्यावर कुळ लागू पडत नाही अशी जी तरतूद आहे त्या तरतूदचं इंटरप्रिटेशन देताना ऑनरेबल कोर्टाला सांगायचं की जोपर्यंत महारवतनाच्या जमिनी रिग्रांट होत नाही तोपर्यंत त्या जमिनी शासनाच्या असतात आणि रिग्रांटची तरतूदच लागू पडते 1959 पासून. म्हणजे 1959च्या आधी ही जी वतनाची जमीन आहे ती शासनाची जमीन आहे. त्याच्यामुळे शासनाच्या जमिनीवर कुळ लागू पडत नाही म्हणून जो वतनदार आहे त्याचाच हक्क ग्राह्य धरला जातं. असं आर्ग्युमेंट कुठल्या तरतुदीला धरून करायचा? कुळ कायद्याच्या तरतुदीशी. मग ह्या आर्ग्युमेंटवर कुळाचा हक्क बाद ठरतो आणि वतनदाराचा जो हक्क आहे, जो राईट आहे तो प्रिवेल करतो. तर अशी एकूण तरतूद आहे किंवा अशा एकूण दोन कायद्यातील वेगवेगळ्या तरतुदीमधील आपल्या हिताच्या आणि आपल्याला लागू पडणाऱ्या तरतुदींचं इंटरप्रिटेशन कोर्टात मांडावं लागतं. ही तिसरी स्टेज. आणि हे सगळं कोर्टात व्यवस्थित आपलं खुंटा बडकट करण्यासाठी मग चौथं जे काही प्रकार आहे की चौथं फ्रंट आहे ते फ्रंट आहे जजमेंट. मग तुम्ही वकील इतका जाणकार वकील नेमा जो मग या सगळ्या आर्ग्युमेंटला सपोर्ट करणारे योग्य तो जजमेंट लावेल आणि तुमचं आर्ग्युमेंट कोर्टामध्ये कन्फर्म करून घेईल. ही चौथी स्टेज. तर या 4 फ्रंटवर जर व्यवस्थित केस लढला ते लढताना वतन अबॉल्युशन ऍक्ट आणि कुळ कायदा या दोन्ही ऍक्टचा व्यवस्थित अभ्यास असेल तर आत्ता मी जे सांगितलं त्याप्रमाणे आर्ग्युमेंट करून महारवतनाच्या जमिनीवर जो काही कुळ लागला तो कुळ रद्द करता येऊ शकतं आणि वतनदाराला ती जमीन देता येऊ शकते. अशा पद्धतीची एकूण कायदेशीर तरतूद आहे आणि त्या अनुषंगाने काही जजमेंट्स पण आहेत. तर या प्रकारे तुम्ही केस मांडू शकता आणि
महारवतनाची जमीन कुळापासून मुक्त करू शकता. तर मित्र, ही होती माहिती. महारवतनाच्या जमिनीवर कूड लागला तर काय करायचं या अनुषंगाने कायदेशीर तरतूद आणि एकंदरीत केस कशी चालवावी याची माहिती. आता 2 सूचना. थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. खूप महत्त्वाचं काम असेल तर व्हॉट्सअपवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज टाका. केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.